तर खिडकाळी संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय. ऋतिक तयार. 25 मिनिटाचा बरोबर अवधी असेल. 25 मिनिट्स मध्ये अंपायर्स आपण सुद्धा लक्ष द्या. इनिंग संपवणं फार गरजेचं आहे. जॉय अँड टॉम अशी सलामीची जोडी शिरगाव संघाकडून आपण पाहतोय. ग्राउंड मध्ये जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे जरा मागच्या साईडला यायचं. आपण सर्व खेळाडूंनी टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय खिडकाळी संघानं. ऋतिककडं सोपवलंय पहिलं षटक. स्ट्राइक एंडला टॉम, नॉन स्ट्राइक एंडला जॉय. शिरगाव संघाची सलामीची जोडी. तर पहिला चेंडू ऋतिकचा राऊंड विकेट ना. ओ फुल टॉस बॉल होता, यावेळेस मात्र मिस केलाय. मागे सुद्धा रन मिळालेली नाहीये, धाव घेण्याचा कोणताच प्रयत्न झालेला नाहीये, त्यामुळं इथून मात्र निर्धाव चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने मात्र डावाला झाली सुरुवात. तर डॉट बॉलनं मात्र सुरुवात झाली या इनिंगला. पहिला चेंडू आपण पाहिला ऋतिकचा. थोडासा फुलटॉस होता, टच जरी झाला असता तर कदाचित गॅपमध्ये ढकलला असता तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावा मिळाल्या असत्या. राईट आर्म राऊंड विकेट ना. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस बॉल, फक्त फ्लिक केलाय, बॉलला वळवलंय. शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. चौकारानं टीमचा श्री गणेशा झाला. शिरगाव संघाचा टॉमच्या पॅट मधून निघालेल्या चौकारानं क्लास केला होता. इथे मात्र लाईन चांगली नव्हती. लेग स्टंपच्या बाहेरील बॉल फक्त टच केला होता आणि फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेनं मात्र चौकारानं सुरुवात झाली. ती शिरगाव संघाच्या धाव फलकावर. 4 धावा काढतील त्याच्यामधून 2 वजा होणार आहेत, त्यामुळं इथून मात्र धावा गरजेचा आहे. स्लॉग स्वीप केलाय, बॉल समोरच्या दिशेला ऑन साइडला. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॉमच्या बॅट मधून निघालाय एक दर्जेदार षटकार. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पाठवलंय ते पार्किंग लॉट मध्ये. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. मागच्या 2 चेंडूंवर मात्र 10 धावा अर्जित केल्या जातात. पहिला बॉल फुल टॉस थोडासा मिस झाला होता, परंतु तदनंतर मात्र कमालीचे 2 फटके आणि या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक आपण पाहतोय. 25 मिनिटं बरोबर असतील खिडकाळी संघ. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग संपवायची आहे. ही सूचना आम्ही वारंवार करू आणि या सूचना सुद्धा गांभीर्यानं घ्या आपण. ऋतिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट न उजव्या तर्फ गोलंदाजीसाठी. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले किंवा पॉइंटला इनफिल्ड मध्ये बॉल फील्ड केला जातोय. रन मात्र मिळेल. एक स्ट्राइक रोटेट करत असताना टॉम आणि आता मात्र जॉय येईल स्ट्राइक एंडला. 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या पाहायला मिळते ती शिरगाव संघाची. कारण या मैदानावर जर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये कमालीच्या धावा चेस झाल्या, परंतु त्यापूर्वीचे सामने तुम्ही पाहिले असतील तर दुसऱ्या सत्रांमध्ये मात्र धावांचा पाठलाग करणं जड गेलंय संघांना. थोडीशी दमछाक तर होते. त्यामुळे इथून मात्र 45 एक धावांचं टार्गेट. 40 ते 45 धावा झाल्या तरी एक डिफेंडेबल टार्गेट होऊ शकते या मैदानावरचा इतिहास जर आपण पाहिला तर. आणि तोच प्रयत्न मात्र असेल शिरगाव संघाचा. जॉय येतोय ऑन स्ट्राइक. आता मात्र ओव्हर द विकेट न उजव्या हाताला गोलंदाजीसाठी ऋतिक तयार. यावेळेचा हा फटका लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय मिड ऑनचा अगदी शॉर्ट मिड विकेटला. झेल मात्र टिपलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र गोल्डन डकचा शिकार होत असताना जॉयला खातही उघडू दिलं नाहीये. 0वर होतोय बाद.
जसं सन्माननीय प्रसादभाई सावंत यांचं आगमन झालं. खरं तर माथेरानची गार हवा, फार मोठी स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो. यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा आपण पाहिली प्रसादभाई सावंत यांची मानाची स्पर्धा माथेरान नगरीमध्ये, ज्या स्पर्धेकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. आणि ती स्पर्धा, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक या सामन्याचा आनंद घेत असताना माथेरान नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय प्रसादभाई सावंत आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्यांचंच आम्ही आदरानं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सोया पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल होता. मागचे दोनही चेंडू आपण पाहिले उर्ध विकेटने टाकत असताना कमालीचं कमबॅक करणारे ठरले ऋतिकनं. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 1-5. हॅलो, खिडकाळी संघाला. या दरम्यान प्रसादभाई सावंत यांच्या समवेत काही पाहुणे आलेले आहेत. सन्माननीय प्रसादभाई सावंत माथेरान शहर संपर्क प्रमुख गटनेते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय रत्नदीप प्रधान भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष माथेरान युनिट, सन्माननीय दिनेशजी सुतार माथेरान प्लेस क्लब अध्यक्ष, सन्माननीय सागरजी पाटील शिवसेना उपशहर प्रमुख माथेरान, सन्माननीय सूर्यकांत कारंडे चर्मकार समाज अध्यक्ष माथेरान, सन्माननीय राजेशजी विठ्ठल काळे उपाध्यक्ष माजी चर्मकार समाज माथेरान, सन्माननीय श्रेयसजी गायकवाड युवा सचिव माथेरान शिवसेना, सन्माननीय उमेशजी सावंत, सन्माननीय राजू सावंत, सन्माननीय कमलेशजी परदेशी आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे मी ग्रामस्थ मंडळ गोरेगावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. स्वागतम, सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये माथेरान संघाचा खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. म्हात्रेपाडा मलंगड परिसरामधील एक मजबूत संघ समोर येईल. नेक्स्ट मॅच मध्ये तगडी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 11. एक गडी कमावलाय आतापर्यंत शिरगाव संघानं. गोलंदाज तयार तेजस हा बॉल यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा, फाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र सोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 12 रन्स ऑन द बोर्ड. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघाला तेजस हा चेंडू. प्रयत्न चांगला होता यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा इथे थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट लाईनच्या बाहेरून पंच इशारा करत असताना स्वैर मारा. अनदर व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी आपण पाहिल्या व्हाईट बॉल. या बिना मेहंदीच्या धावा मात्र मिळाल्या त्या शिरगाव संघाला. या 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा. थोडस आता मात्र टिप्स येत असताना गोलंदाज तेजससाठी प्रयत्न चांगला आहे त्याचा. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजांपासून चेंडूला ठेवतोय, परंतु त्याच्यामध्येच मात्र थोडस दिशा सुद्धा भरकटतोय. त्यामुळं इथे दिशेला सुद्धा लक्ष द्यावं लागेल. लेंथ चांगली आहे आणि तोच प्रयत्न आता मात्र नेक्स्ट बॉलवर थोडस दडपण असेल गोलंदाज तेजसवर, कारण मागचे दोनही चेंडू स्वैर ठरवलेत ते अंपायर्सनं. टॉम चांगली बॅटिंग केली. 4 बॉलमध्ये 11 वर खेळतोय. त्यावेळेचा हा फटका ऑन साइडला मिड विकेटला स्ट्रेट टू द फिल्डर. 2 व्हाईट बॉल नंतर मात्र ही विकेट आपल्या नावावर अर्जित करत असताना इट्स अ बिग ब्लो. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. इथून मात्र खिडकाळी संघाला, शिरगाव संघाला लागतोय हा दुसरा हादरा. 13 या धावसंख्येवर टॉम येतोय मैदानाच्या बाहेर. फार महत्वपूर्ण सफलता मात्र तेजसला गवसले आणि आता मात्र दोनही नवखे फलंदाज असतील खेळपट्टीवर. रोहित अँड राहुल सलामीची जोडी फोडली जाते. दोनही ओपनर्स आता मात्र मैदानाच्या बाहेर आलेत.
आणि ती जबाबदारी आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांवर असेल. सुरुवात चांगली झाली होती शिरगाव संघाच्या धावफलकाला, परंतु 2 फलंदाज गमावलेत. आता मात्र थोड्याशा अडचणी वाढतील आणि कमबॅक करत असताना या मॅच मध्ये टीम खिडकाळी. गोलंदाज तेजस, शाबेचा हा बॉल इथून मात्र टप्पा पडल्यानंतर टॉस झाला होता. अनएक्सपेक्टेड बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडंसं सरप्राईज करून गेला असेल फलंदाजासाठी. इथून मात्र टप्पा पडल्यानंतर अगदी बॅट खाली फिरली गेली, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळणारा बॉल आणि त्याचबरोबर थोडासा बाउन्स खेळपट्टीमध्ये थोडीशी करामत दाखवताना खेळपट्टी. इथून मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. रोहित आहे ऑन स्ट्राईक, त्याच्या साथीला राहुल. आर फॅक्टर शिरगाव संघाचा खेळपट्टीवर. इथं तोच प्रयत्न होता. इथे मात्र सर्कलच्या वरून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र चालला शॉर्ट कव्हरला. रन इथून मात्र मिळाली. एक चान्स होती यष्टीरक्षकासाठी, परंतु ही गोल्डन संधी मात्र सोडली गेली. रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद करता आला असता, परंतु ही अतिशय सोपी संधी मित्र म्हणेन ही गमावले आणि त्याचा विश्वास त्याच्यावर सुद्धा बसत नाहीये. स्वतः यष्टीरक्षक सुद्धा हसतोय, त्याला माहित होतं अतिशय इझी चान्स होता. इरफान नजी आणि साजिद गाजी यांना विनंती करतो आपण यायचे मंचावर. या मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आपण ट्रॉफ्या बघतो त्या या 2 मान्यवरांच्या मार्फत आपल्याला देण्यात आले. सन्माननीय इरफान नजी आणि साजिद गाजी. सोपी संधी होती. अर्ध्या पिचवर फलंदाज होता योगेश. नेरल दरबारचे मुबीन भाई आपण या. मुबीन भाई या. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट. नो हो, कमालीचा टर्न पाहायला मिळतोय. लेग ब्रेक पद्धतीच्या चेंडूनं आता मात्र थोडंसं हैराण केलंय आणि या दोनही बाजूला चेंडू कट करतो. हे सामर्थ्य आहे या गोलंदाजाकडे. तेजस मगाशी डावखुरी आताचे आपण फलंदाज पाहिले, त्यांच्यासाठी सुद्धा बाहेरच्या बाजूला बॉल काढला. इथे सुद्धा उजव्या हाताच्या फलंदाजांना सुद्धा बाहेरच्या बाजूला बॉल काढतोय. म्हणजे लेग कटर, ऑफ कटर गोलंदाजी, आणि ही गोलंदाजी असावीच लागते. मिश्रणयुक्त गोलंदाजी, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकायचे, वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकून मिश्रणयुक्त गोलंदाजी करून मात्र फलंदाजांना अडचणीमध्ये आणायचं आणि किम्या आता मात्र साधत असताना गोलंदाज तेजस ओव्हर द विकेट. ना राहुल साठी इथे मात्र फुटवर्कचा अभाव जाणवतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणारा हा बॉल. इथे मात्र परीक्षा घेतली जाते. खऱ्या अर्थानं कसोटी आता मात्र आहे ती शिरगाव संघाच्या फलंदाजांची, कारण आता तेजस समोर खेळायचं कसं. इथे मात्र एक धावेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. आतापर्यंत आपण पाहिलं पहिले 2 व्हाईट बॉल जरूर आले, परंतु तदनंतर फक्त एकमेव सिंगल आले आणि संपूर्णपणे मित्र म्हणेन गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय तो तेजस या गोलंदाजाचा. कमालीची गोलंदाजी, सुपर बॉलिंग. राहुल साठी पुढचा बॉल. शॉर्ट ऑफ प्लेन इथं पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पुन्हा एकदा बीट करून गेला. काय गोलंदाजी झाली या ओव्हर मध्ये. कमालीचं षटक हाताळलं गेलं ते तेजस करबी. या ओव्हर मध्ये पहिल्या 2 बॉलवर स्वैर मारा व्हाईट बॉलच्या धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर सुद्धा पुढच्या 6 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली आणि फक्त 3 धावांचं षटक मात्र संपवलं गेलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शिरगाव संघाची धावसंख्या आहे ती 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. आणि टीम मीटिंग्स घेऊ नका प्लीज, ही विनंती असेल खिडकाळी संघाला, कारण जास्त सभा घेऊ नका, कारण नाईट स्पर्धा आहे, रात्रीची स्पर्धा 1 वाजलाय. तुम्ही पहिल्या राऊंडचा सामना खेळताय, त्यामुळे इथून आज खऱ्या अर्थानं कसोटी आहे ती आयोजकांची. हॅलो, या सामन्यानंतर सामना असेल साई 11 म्हात्रेपाडा विरुद्ध माथेरान 11. या 2 संघांमध्ये सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या कॅप्टननी नाणेफेकीसाठी यायचंय. प्लीज कोऑपरेट, ही विनंती असेल. वारंवार आम्ही आज ही विनंती करू आपणास, आणि सहकार्य प्रत्येक संघांचं अपेक्षित आहे, कारण आज 14 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि चॅलेंज आहे तुमच्यासाठी, मोठी आव्हानात्मक गोष्ट आजच्या रात्रीमध्ये. त्यामुळं संघांचं सहकार्य मिळणं आम्हाला फार गरजेचं आहे, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म मात्र तुमच्यासाठी दिलाय आयोजकांच्या वतीनं. फार मोठी स्पर्धा,
कदाचित यंदाच्या हंगामामधील ही शेवटची स्पर्धा असू शकेल या विभागातील. बऱ्याचशा संघांचा प्रवास या स्पर्धेनंतर कदाचित संपेल, त्यामुळे पुढच्या सीझन मध्ये बरेचसे संघ पाहायला मिळतील अशीच आपण अपेक्षा करूया. कारण आता मात्र संपूर्णपणे आपल्याकडे हल्दी लग्नाचा सीझन चालू झालाय आणि सगळीकडे लग्न कार्य असल्यामुळे फार कमी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. थोडंसं उशिरानं यंदाच्या वर्षी क्रिकेट सुरू झालं. कोविडमुळे सुद्धा एकाच महिना आपला वाया गेला होता. शॉट ऑफ लेंथ हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चकवत चाललाय, लॉंग स्टॉप लेग बाईचा इशारा येतोय आणि त्या येतात लेग बाईच्या स्वरूपात 4 धावा. या दरम्यान सन्माननीय स्वप्नील शेट इरमाळी उद्योजक चामटोल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. मगासपासून धावा होत नव्हत्या, परंतु इथे लेग बाईच्या स्वरूपात का होईना 4 धावा मिळाल्या. धावा कशाही येऊ द्यात त्या फार महत्वाच्या होत्या शिरगाव टीमच्या दृष्टिकोनातून, कारण अगोदरच 2 धावांच्या पेनल्टीनं खेळतोय. त्यामुळे ज्या धावा होणार आहेत त्यामधून मात्र 2 आपण मायनस करणार आहोत. त्यामुळे तेवढ्याच धावा मात्र तुम्हाला धावपटलावर लावायला लागतील. चौकारांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. ओमकारचं षटक आपण पाहतोय, षटक क्रमांक 30. शिरगाव विरुद्ध खेडकाळी असा हा सामना पाहतोय. त्यानंतर मात्र मात्रेपाडा विरुद्ध माथेरान, 2 बलाढ्य संघांमध्ये मात्र तुम्हाला या स्पर्धेच्या आजच्या फ्रेश लॉट मधील पहिल्या राऊंडची शेवटची लढत पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, इथे टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय ओमकार. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं पाहायला मिळाली. 18 धावा झाल्यात. रोहितसाठी हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, इथून मात्र क्षेत्ररक्षणासाठी लॉंग चेस असेल, सेफली लँड झालाय. निर्जन स्थळी मात्र जाऊन बॉल पडलाय, त्यामुळं इथे मात्र बाल बचावलाय. रन्स मात्र टोटल मध्ये ऍड होतील. त्या 2 आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 20 वर 20. अच्छा लॉट्स मध्ये आपण पाहिलं पहिला सामना जिंकला होता साजेद 11 चेंज द गेम वडवली ब संघानं. त्यानंतर HP 11 RCC पेट संघानं लढत जिंकले. यावेळेस मात्र पुलचा फटका, प्रॉपर टायमिंग आहे, बॅटच्या मधोमध बॉलला उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार. माध्यमातून एक देखणा शॉट पाहायला मिळाला. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये थोडासा झेल हवेमध्ये होता, परंतु नॉन स्ट्राइक एंडला तावचीची सुद्धा संधी होती. दोनही संधी मात्र हुकली त्या ठिकाणी. रन मात्र मिळालेली नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्यात त्या 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र दिशा पाहिली जाईल. या सिडीज पंचांचा इशारा येतोय फाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल धावफलकामध्ये. 27 धावा धावफलकावर. राऊंड विकेट ना यावेळेचा ही बॉल जर आपण पाहिली, दिशा पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु त्याला मात्र ढकल कव्हर्सला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र मिळतील धावा 4. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शिरगाव संघाची धावसंख्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा
संयोजकांना विनंती आहे की आपण लगेचच ड्रिंक्सची व्यवस्था करायची आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि जाऊया तुर्तास वळूया आपल्या लाडक्या डीजे मास्टरकडे. खराब क्षेत्र कधीच चालत नाहीये. कधी खेळ पालटेल आणि त्याचमुळे मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या खेळावर नितांत प्रेम करतात. उगाचच नाही एवढी रात्र झाली तरी अजूनही एवढे क्रीडा रसिक या खेळाचा आनंद घेतात. तेजसचा हा बॉल इथून मात्र टर्न पाहायला मिळाला. टर्न विथ बाउन्स. इथे मात्र बीट करून गेला तो फलंदाज रोहितला. 17 धावांवर खेळतोय तो रोहित. टीमची धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 36 धावा, 36 रन्स ऑन अ बोट.
ग्राउंड द विकेट ना. त्यावेळेस मात्र अगदी पंचांच्या बाजूने बॉल काढलाय पॉइंटला. सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने मार्गस्थ होत असताना 37 रन्स. 37 धावा चांगली टोटल आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 30-32 धावांचा पाठलाग करताना घाम फुटलाय संघाना. त्यामुळे इथून उर्वरित चेंडूंमध्ये जरी प्रत्येक चेंडूंवर एक एक धाव जरी आली तरी मी म्हणेन शिरगाव संघासाठी एक चांगलं टार्गेट मात्र सेट करू शकेल. परंतु शिरगाव संघ तुमच्या टार्गेटमधून 2 धावा वजा होणार आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या. कारण पेनलाइज केलं गेले 2 धावांची पेनल्टी तुम्हाला. त्यामुळे टोटल मधून मात्र 2 धावा वजा होणार आहेत. तेजस सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आता मात्र राहुल आहे ऑन स्ट्राईक. यावेळेचा हा बॉल इथून मात्र शॉर्ट फाईन लेगला बीट करत चाललाय वेगानं. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय अगदी फाईन लेग पर्यंत आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्या. आणखीन 2 धावांची भर मात्र टोटल मध्ये ऍड होतोय. हेच करावं लागेल. जर चौका षटकार येत नसेल सिंगल्स डबल्स मात्र हा धाव फलक हालता ठेवावा लागेल. आणि इथून मात्र प्रत्येक धाव महत्वाची आहे. 39 धावा 39 रन्स ऑन बोर्ड आणि उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी सुद्धा आहे. 7 बॉल मध्ये 8 धावा जरी आल्या 50च्या आसपास ही टोटल गेली. इट्स अ गुड टोटल. नक्कीच एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येऊ शकतं खिडकाळी संघाच्या विरोधात. तेजस पुन्हा एकदा सज्ज होतोय. मागच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती परंतु या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्यात. त्याच्या अगेन्स्ट पहिल्या 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. इथून शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकामधील ओव्हर द विकेट ना. सरळ फुल टॉस पॅटवर आला होता. ऑन साइडला वळवलंय आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. टीप मध्ये सिंगल येईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 10च्या रन रेटनं धाबा जमवल्यात. त्या 40 धाबा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. पुन्हा एकदा एकत्रित येऊ नका ही विनंती मात्र असेल. लवकरात लवकर निर्णय घ्या 5व्या गोलंदाजाचा आणि लगेचच मात्र पोझिशन मध्ये या. खिडकाळी संघ कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हॅलो थँक्यू डीजे. या ठिकाणी सन्माननीय नेरल दरबारचे मुबीन नजे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होईल. मी विनंती करतो साहेब यायचंय. मुबीन भाई नजे नेरल दरबारचे सन्माननीय मुबीन भाई नजे. त्यानंतर सन्मान होईल सन्माननीय इरफान भाई नजे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांच्या मार्फत आणि साजिद भाई यांच्या मार्फत मॅन ऑफ दी मॅच सिरीज मॅचच्या सर्व ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर 5वं षटक आपण पाहतोय गोलंदाज मुकेश. यानंतर सन्मान होईल साजिद भाई गाजी यांचा या ठिकाणी सन्मान होईल. साजिद भाई आणि इरफान भाई नजे यांच्या मार्फत आपल्याला मॅन ऑफ दी मॅचच्या सर्व ट्रॉफ्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद या सर्व पाहुण्यांना. ओ टू कॉमेडी बॉक्स. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंकजला. पहिल्या बॉलवर सिंगल आले. धावसंख्या 41-41. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉगवरचं षटक आहे 5वं आणि अंतिम षटक पहिल्या सत्रामधील. यावेळेचा हा बॉल बॅक टू द बॉल ड्राईव्ह. इथे मात्र रन मिळणार नाहीये. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉलची फील्ड केली जाते पंकज कडून. फार गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखणं फार गरजेचं आहे. कारण इथून मात्र एखादा जरी मोठा फटका आला ती धावसंख्या 45+, जे एक चांगलं टार्गेट आजच्या रात्रीमधील आयडल टार्गेट मात्र सेट होऊ शकतं. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. पहिली रन वेगाना. थ्रो बराचसा वाईड गेलाय. पंचांच्या दिशेनं हा थ्रो. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण.
जरी लागला नसता तरी 2 धावा पूर्ण झाल्याच असत्या. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्या त्या 43 धावा. चांगलं पंचांचं काम संपूर्ण स्पर्धेमध्ये. फिरोज सर असतील, योगेश सर, निकम सर, खूप चांगलं काम पाहतात पंचांचं. ट्रायू केला, ऑन ट्रायू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथून मात्र ही धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय धावचीच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाज बाद होतोय, परंतु तो फलंदाज कोणता असेल तर हीच थोडीशी साशंकता पंचांच्या मनामध्ये असेल की इथून मात्र क्रॉसिंग झालंय की नाही. रोहित आणि राहुल, परंतु रोहितला हवी होती स्ट्राईक, तो मात्र स्ट्राईक एंडला पोहोचलाय, परंतु नॉन स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज राहुल होतोय बाद. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंकजनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंतचा विचार केला तर. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलंय, परंतु रोहित आहे ज्याच्याकडून मात्र एखाद्या मोठ्या फटक्याच्या पेक्षा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉलची फील्ड केली जाते ती पंकजच्या गोलंदाजाकडून, परंतु मात्र शरीराला लागून बॉल मात्र सरकला होता कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मात्र 2 धाबा. 2 धावांच्या मदतीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत विचार केला तर 23 धावांची उपयुक्त खेळी साकारले ती रोहित या फलंदाजांना मधल्या फळीमध्ये येत असताना. चांगली बॅटिंग केली, शेवटपर्यंत मात्र लढलाय आपल्या टीम शिरगावसाठी. शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, लेफ्ट अमाउट द विकेट ना. हा फटका अगदी समोर आलाय, साइड स्क्रीनच्या समोर झेल सुटलाय. योगेश मात्र पुन्हा एकदा झेल सुटल्यानंतर इथून मात्र धावा कंप्लीट झाल्या त्या 2 धावा. आज क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा धावा वाचवता आल्या असत्या खिडकाळी संघाला, क्षेत्ररक्षण आज मात्र थोडस कुचकामी राहिलंय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. मात्रेपडा आणि माथेरान 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी नाणेफेकीसाठी यायचंय. साई 11 मात्रेपडा. द फ्रेंड चषक गोरेगाव या स्पर्धेसाठी खरं तर शुभेच्छा आल्यात. कुणालजी मध्ये अर्थातच कुडावे, त्याचबरोबर आदर्श पनवेल संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. वाढदिवसाच्या साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा कुणाल, आणि स्वागत आहे गोरेगावच्या या स्पर्धेमध्ये. माथेरान संघाचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्रेपाडा या दरम्यान सन्माननीय हनुमानजी पाटील जे रोहिंसन वरून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती हृदयाच्या अंतकरणातून आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आदरणीय प्रदीपजी ठाकूर साहेब 2626 सरकार जे पेठवरून या ठिकाणी आलेले आहेत, आपणास देखील विनंती, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नाणेफेकीचा कौल आणि केला जाईल.
50 धावांचं टार्गेट असेल खिडकाळी संघाला. चला या दरम्यान आपण पाहतोय आमच्या या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल आमच्या मान्यवर आदरणीय प्रसादभाई सावंत जे माथेरान गिरीस्थानचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि माथेरानचे विद्यमान शहर प्रमुख संपर्क प्रमुख. नक्कीच आपणास विनंती आपण यायचं आपल्या शुभास्ती केला जाईल. टॉस स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. टॉस या ठिकाणी हेड अँड टेल कॉल मात्रपाडा टीम करेल. हेड असा कॉल आणि हेड नाणेफेकी जिंकली या ठिकाणी आदरणीय प्रसादजी सावंत साहेबांना विनंती करून आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय कृष्णा प्रथमतः काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. प्रतिस्पर्धी संघ या अगोदर कधी आपला सामना झालाय, कधी परिचय झालाय? नाही, कधीच नाही. नव्याने परिचय प्रतिस्पर्धी संघाचा होतोय. खऱ्या अर्थाने 5 षटकांची मॅच. क्रीडांगण देखील वेगळं पाहायला मिळेल. हे गोरेगावचं ऐतिहासिक क्रीडांगण आहे. 5 षटकांमध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. मग प्रतिस्पर्धी संघाला किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच आम्ही 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुला सांगायला आवडेल की या क्रीडांगणावरती कालच्या आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 45च्या प्लस धावा पाहायला मिळाल्या नाही. परंतु या मॅच मध्ये खिडकाळी संघाच्या अगेन्स्ट शिरगाव टीमने तब्बल 48 धावा नोंदवल्या. भरपूर चांगले गोलंदाज तुमच्याकडे देखील असतील, कारण अर्थातच आपण पाहिलं तर तुमचा बंधू योगेश म्हात्रे अर्थातच भुगा सर्वांचा लाडका दुबई रिटर्न खेळाडू आहे. या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगशील? नक्कीच आयोजन खूप छान आहे आणि खरं तर ग्राउंड एवढं छान आहे की खेळायला खूप एकदम मजा येते आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी कॅप्टन कृष्णा आपल्याला पाहायला मिळाले आणि माथेरान संघाचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेले. टॉस तुम्ही गमावलाय, मग टॉस तुमच्यासाठी महत्वाचा होता का? ग्राउंड चांगला असल्यामुळे टॉस तर महत्त्वाचा होता, पण आमची डिसिजन बॅटिंगच होती. ती डिसिजन म्हणजे नाणेफेकी गमावल्यानंतर तुम्हाला जे हवं होतं ते देखील तुम्हाला मिळालंय. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. या क्रीडांगणामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतो. 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, काय तुमची रणनीती आहे? नौका संघ तुमच्या समोर आहे, परिचय फार कमी आहे. आमची रणनीती असेल की आम्ही सिंगल डबलवरती जास्त लक्ष देऊ. 50-60 धावा करण्याचा प्रयत्न करू. ग्राउंड मोठा असल्यामुळे सहज 1-2 रन काढू शकतो आपण. आणि नक्कीच आपण शेवटचा प्रश्न मॅचला देखील सुरुवात होती. आयोजनाबद्दल आणि आयोजकांविषयी काय सांगशील? तुम्ही देखील भरपूर चांगले आयोजक आहात. आदरणीय प्रसादभाई सावंत असेल त्यांच्या नेतृत्वाखाली ते सातत्याने आधारस्तंभ म्हणून तुमच्या पाठीशी असतात. त्यांचेही धन्यवाद मानीन. आणि मुसाभाई म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली. म्हणजे प्रत्येक वर्षी ते इथे एंट्रीसाठी आम्हाला मदत करतात. त्याचबरोबर प्रसाद काका यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो. थँक्यू सो मच. हे होते टीम माथेरानचे कॅप्टन. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते. टॉस जिंकल्या मात्रपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघाला. माथेरान या संघाला फलंदाजीसाठी मॅचला होती सुरुवात. बॉलिंग टॅग वरती गोलंदाज सज्ज रोहित सिंग आणि चेंडू पडल्यानंतर स्विंग होत असताना निघून चाललाय. चेंडू बीट आणि फलंदाज आपण पाहिला तर यावेळेस निर्धाव हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळत असताना. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया मैडी. चलेंगे दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहतरंगीन और नशीली दुनिया में फिर एक बार रुख करने जा रहे जीत के लिए 49 का लक्ष्य खिड़काली टीम के सामने. ओ इस बार अच्छी गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद जरूर थे लेकिन कैच को नहीं लपक पाए. स्टार्ट होने देरी से लिया, 1 रन जरूर मिल सकता है और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 2 रन. काफी तेज हवा बहती हुई धुंधली रोशनी से नेलता आयोजन. ठीक 1:15 तापमान मैदान के अंदर महज 18 अंश सेल्सियस. ऐसा लग रहा है कि माथेरान में आ चुके. माथेरान टीम अगले मुकाबले में खेलने वाली इन एक्शन में, और उस जिस प्रकार का माहौल माथेरान में ठंडा होता है उसी तरह माहौल मैदान पर हम देख पा रहे हैं. फ्रेंड्स कप ट्रॉफी 2022 का यादगार शानदार सफर. दोस्तों, कहने में हमें काफी खुशी हो रही है कि आज इस प्रतियोगिता की अंतिम रजनी. 40 टीमों का कुल मिलाकर हिस्सा प्रतियोगिता में, और आज कौन बनेगा चैंपियन, आज पर्दा हट जाएगा. लेकिन इस फ्रेंड्स ट्रॉफी को उठाना इतना आसान नहीं है. इसके लिए करनी होगी आपको कड़ी से कड़ी मेहनत और मशक्कत. नौर की शुरुआत, इनसाइड आउट खिलाड़ी मौजूद, लेकिन यहाँ पर हो सकता है कैच, लेकिन कैच को ड्रॉप किया.
नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम शिरगांव टीम। खराब क्रिकेट, हालांकि आसान सा कैच था, सर्कल के दायरे के अंदर गेंदबाज काफी मेहनत कर रहे, रोहित हर तरकीब तकनीब अपनाकर गेंदबाजी कर रहे हैं, सब कुछ दांव पर लगाकर नौछावर कर कर गेंदबाज कर रहे हैं, लेकिन उनके लिए बदकिस्मती है कि खिलाड़ियों का समर्थन मिल पा रहा है। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 3 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। 49 का लक्ष्य का पीछा करती है इस समय किरकाली टीम, एक बड़ी टीम मानी जाती है, कल्याण डोमिनिक से बिलोंग करने वाली टीम, और दूसरी तरफ शिरगांव एक बड़ी टीम है। इनके बीच में चलता मुकाबला, खड़े खड़े खेल दिया, पीवन का शानदार इस्तेमाल, गेंद वन couple of the bounds, that's a 4 runs beautiful shot from the batsman। शॉट महेश के बल्ले से निकलता हुआ, पीवन का शानदार इस्तेमाल करते हुए, तेज हवा की बहाव में बल्लेबाज करते हुए आपकी बाहर, लेकिन इस बार मिस टाइमिंग और टीम का स्कोर यहां से रुका हुआ। इस ओवर के बाद हम पेनल्टी की भी बात करेंगे, कितना टारगेट है बताएंगे, क्योंकि 12वें खिलाड़ी ने अगवा किया हमारे स्कोरर को, पैनलाइज किया था 2 रन से, उसको एम्प्लाइज करेंगे हम इस ओवर के बाद। अच्छी गेंदबाजी, चौका होने के बाद रोहित की शानदार वापसी, एक चौका आने के बाद एक शानदार बेदखूब से वापसी, कदम का शानदार इस्तेमाल, खिलाड़ी मौजूद, लेकिन उनके पहुंच में जब तक गेंद आए, गेंद आ रही है ऑर्थोडॉक्स नौगान में मिड विकेट से खिलाड़ी दौड़ कर आए, जब तक गेंद को उठाए, समय मिला बल्लेबाज के पास, 2 रन पर्याप्त समय था पूरा करेगा। एक ओवर का खेल हुआ समाप्त, टीम का स्कोर है 9 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। पेनल्टी की बात करेंगे तो 2 रन की पेनल्टी मिली थी शिरगांव टीम को, तो टारगेट होगा 47 का, तो हम 2 रन ऐड करेंगे पेनल्टी के तौर पर, 11 होंगे और टारगेट होगा 49 का। दो रन पेनल्टी के ऐड करेंगे, 11 होंगे और टारगेट होगा 49 का। बहुत ही शानदार ये आयोजन हम देख पा रहे हैं, हमारे सबके लाडले चहेते सम्मानीय शहबाज बुबेरे, हमारे शमी बुबेरे, अकील बुबेरे, हमारे अहमर बुबेरे, अजहर बुबेरे और हमारे अकील और शबीर, सभी का शुक्रिया अदा करेंगे जिनके माध्यम से यह प्रतियोगिता फल फूल रही है। फ्रेंड्स ट्रॉफी एकता और मिसाल, शांति और अमन का संदेश देने वाली फ्रेंड्स ट्रॉफी हर साल की तरह इस साल भी शानदार, ये रौनक, ये शान, ये शौकत, ये नजाकत, ये तामझाम हम देख पा रहे हैं, इन सभी आयोजकर्ताओं की बदौलत है। इस मैदान के मालिक हमारे शहबाज साहब, हमारे अकील साहब, हमारे कैसर साहब और हमारे फैसल साहब, उनका भी दिल की गहराई से हम शुक्रिया अदा करते हैं। एक ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर 11 बिना किसी विकेट के नुकसान के बने। ओवर की शुरुआत आती हुए गेंदबाजी में वाइट का इशारा अंपायर की ओर से, बुमराह गेंदबाजी में आते हुए, पहले ओवर में भी एक रन जरूर मिला था वाइट के तौर पर और दूसरे रन यहां पर वाइट के तौर पर मिलती हुई, अतिरिक्त रन 2 से बढ़ती हुई टीम का स्कोर 1 और 2 यानी कि 12 पर पहुंचता हुआ, 1 विकेट के बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। किरकाली टीम योगेश जैसे नामी बल्लेबाज उनके पक्ष में, देखिए योगेश का टांस काफी अलग रहता है, काफी खतरनाक खिलाड़ी है। इस बार दूरियां बरकरार रखी, फिर एक बार योगेश सर हमें इशारा करते हुए, इट इज अ वाइड, एवरी डिलीवरी आउट ऑफ स्टॉप सम इट इज अ वाइड। स्वागत है आपका। और टीम का स्कोर यहां पर 1 से आगे बढ़ता है। गेंदबाज क्या कर रहे हैं यहाँ पर, बल्लेबाज का जो रवैया है वो खेलने का बड़े शॉट में तब्दील करने का रवैया है, जिसके कारण यहाँ पर गेंदबाज को उलझन का सामना करना पड़ रहा है, कई दुविधा उनके सामने कि किस प्रकार गेंदबाजी करे और उस दुविधा से उलझ नहीं पा रहे। और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा 13 पर बिना किसी विकेट के नुकसान पर। 25 मिनट के भीतर आपको ये पारी समाप्त करनी है, इस बात पर गौर करें। हम आयोजकर्ताओं की ओर से हमें बार बार सूचित किया जाता है और इस बात पर आपको भी गौर करना है। पुल टॉस गए लेकिन फायदा नहीं उठा पाया, बैकलिप को नीचे रखते हुए खिलाड़ी मौजूद मिड विकेट से आते हुए, जब तक गेंद को फील्ड करे 1 रन जरूर मिलेगा। अच्छी गेंदबाजी हो रही है, बल्लेबाज के पास बड़े शॉट खेलने की तमन्ना तो जरूर है लेकिन हिम्मत नहीं जुटा पा रहे, ख्वाब है गेंदबाजों का। और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 14 पर पहुंचता हुआ, जहां पर निगाह जहां वहां पर दर्शक और दर्शक। बहुत ही शानदार आयोजन, फ्रेंड्स ट्रॉफी 2022 का ये यादगार सफर। फिर एक बार
बल्लेबाज महेश ने इस गेंद को ऑन साइड में दिशा दी, कलाई में जोर भर दिया और यहाँ पर मोड़ दिया अपने कलाई को, बल्ले को मोड़ दिया। 1 रन के साथ इजाफा होता बा। इक्का दुक्का से भी रन बन सकते तो मुकाबले को जीता जा सकता है। ये सोच है बल्लेबाजों की। दोनों के बीच में, योगेश और महेश के बीच में 10 रनों की साझेदारी बनती हुई 8 गेंदों का कुल मिलाकर मुकाबला किया इन दोनों बल्लेबाजों में और अतिरिक्त रन और पेनल्टी के रन जोड़कर टीम का स्कोर है 15 रन। बल्ले का बाहर किनारा और यहां से बिल्कुल विकेट गिर सकता है। पार का अंत हुआ योगेश का और लौटना होगा योगेश को। 15 पर 1 पहला ओवर समाप्ति के बाद दूसरा ओवर प्रगति पर। कारावचे सन्माननीय उद्योजक विराजजी देशमुख यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतील। रॉयल एंट्री त्यांच्या ठिकाणी होईल। सन्माननीय विराजजी देशमुख। तेजस नए बल्लेबाज, ये देखिए दिशा खो दी। अंपायर का फिर एक बार इशारा हो सकता है पर वाइड का इशारा अंपायर इधर यहाँ पर योगेश करते हुए हमारे टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता बा। गेंदबाजी किस कगार पर चल रही है, यहाँ पर अच्छी गेंदबाजी हो रही है लेकिन लगातार दिशा से भटकती हुई गेंदबाजी। टीम का स्कोर 1 से आगे और बढ़ेगा और टीम का स्कोर है 16 रन। एक्शन रिप्ले ओम साई एमटीसी के माध्यम से 2 कैमरे के तहत इतनी अच्छी क्वालिटी यहाँ पर दी है उन्होंने, उनका भी शुक्रिया अदा करना नहीं भूलेंगे हम। याच दरम्यान सन्माननीय एरब बुबेरे यांचं आगमन होत आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत। एरब भाई आइए। लगातार गलतियां दोहरा रहे गेंदबाज बुमराह पर। ये देखिए योगेश सर को हम देख पा रहे स्क्रीन के ऊपर लाइव टेलीस्कोप के जरिए बताते हुए यहाँ पर इट इज वाइट। लगातार वाइट का सिलसिला जारी हो चुका है और अंपायर भी काफी अच्छा रोल अपना अदा करते हुए। ये देखिए किस प्रकार गेंद रही, टप्पा खाने के बाद पूरी तरह से बाहर की तरफ निकलती हुई। विकेट कीपर ने कहां पर गेंद को गैदर किया इसका बिल्कुल अंदाजा लिया अंपायर ने, उसी के तहत यहाँ पर वाइट का इशारा किया। लगातार वाइट का सिलसिला। टीम का स्कोर 17 पर 1। 3 गेंदें बची इस ओवर की। ये लंबा ओवर चलेगा। दिस ओवर हैज बीन वेरी लेंथी क्योंकि इस ओवर में काफी कुछ वाइड गेंदें फेंकी जा चुकी है। गेंदबाज को समझा बुझाकर नसीहत दी गई है अब किस अंदाज में गेंदबाजी होगी। पुल टॉस गेंद फायदे में उठा पाया बल्लेबाज, हल्के हाथ से गेंद को पुश कर दिया। खिलाड़ी वहां पर मौजूद जब तक गेंद को फील किया जाए। दूसरे की तमन्ना लेकिन क्या पहुंच पाएंगे? ये डायरेक्ट हिट फिगर गोज अंपायर। 1 मोर विकेट डाउन, सेकंड डिसमिसल और दूसरा विकेट। हाल या ठिकाणी कारावचे सन्माननीय उद्योजक विराज देशमुख यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। रॉयल एंट्री होईल साहेबांची। या ठिकाणी विराज देशमुख उद्योजक काराव यायचं, विनंती आपण यायचं आहे। रॉयल मैन की रॉयल एंट्री। आइए मंच के ऊपर हम आपका स्वागत करते हैं। हमारे जनाब इस प्रतियोगिता की शान और शौकत बढ़ाने के लिए एक और हमारे शाही मेहमान मंच के ऊपर प्रस्थान करते हुए आइए हम आपका इस्तकबाल करते हैं इस प्रतियोगिता के विराज देशमुख।
यानी कि युवाओं के प्रेरणा स्थान, युवा के डैशिंग नेतृत्व। आइए इस मंच के ऊपर हम आपका स्वागत करते हैं। इस बीच ये गेंद एक रन जरूर मिल सकता है, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन यदि एक्शन रिप्ले किस प्रकार रहा था। इस समय गेंद को खोद कर निकाल दिया खिलाड़ी, लोगों से आते हुए बैकअप देते जब तक समय था, बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होता था। उनकी रफ्तार अच्छी बड़ी, मैदान के चारों तरफ रन बना बल्लेबाजों ने, लेकिन ये ओवर काफी महंगा रहा क्योंकि ये ओवर काफी लंबा भी चला। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर यदि एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, टीम का स्कोर है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। हमारे सबके लाडले चाहते हमारे शहबाज बुबरे साहब, शमी बुबरे साहब, हमारे अखिल बुबरे, अहमर बुबरे, अजहर बुबरे और हमारे अखिल और शबीर, जिनके माध्यम से प्रतियोगिता फल फूल रही है, सभी का स्वागत करना चाहेंगे। टीम का स्कोर 20 रन 2 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर। किटकाली टीम जो एक बड़ी टीम मानी जाती है, शिरगांव टीम, जिनमें भी कई महान खिलाड़ी है और दोनों महान खिलाड़ी से भरी हुई टीम है। देखना किस प्रकार इस मुकाबले का खात्मा होगा। आगाज तो अच्छा हुआ दोनों टीमों की ओर से, लेकिन गेंदबाज फिर एक बार आते हुए, जिनने पहला ओवर किया था लंबे कद के गेंदबाज रोहित आते हुए। रोहित का पहला ओवर अच्छा रहा था, उससे उन्होंने स्पेल में 10 रन दिए थे, लेकिन एक भी सफलता जीतने की थी वही रोहित गेंदबाजी में। लेफ्ट ऑफ ओवर द विकेट, लेकिन बल्ले का फेस देरी से खोला, बल्लेबाज जगह बनाकर खेलना चाहते थे, समय काफी कम मिला, बल्लेबाज को ड्रिल करके दिखाया उन्होंने किस अंदाज में गेंद को खेलना चाहते थे, और यहां से मिलेगी डॉट गेंद की समाप्ति। इस बात पर गौर करना है, शिरगांव टीम 25 मिनट के भीतर आपको ये पारी समापन करनी है, नहीं तो आपको भी पैनलिस्ट किया जाएगा। आयोजकर्ताओं की कड़ी निगाह आपके ऊपर है, कहां पर आप वक्त फिजूल जाया कर रहे हैं, कहीं भी नहीं करना है आपको। ओवर के बाद आप टीम मीटिंग कर सकते हैं। इस बार सेकंड में बल्लेबाज महेश 9 रन बनाकर खेलते हुए, एक क्रॉस बैट स्ट्रोक, लेकिन खराब शॉट का सिलेक्शन। टपका खाने के बाद गेंद ने हल्का सा काटा बदला, उछाल भी अच्छा था गेंद में और बल्लेबाज समझ नहीं पाया। अच्छी गेंदबाजी रोहित की ओर से, जिस रोहित ने P1 का पहला ओवर फेंका था 10 रन दिए थे, हालांकि एक भी सफलता प्राप्त नहीं कर पाए थे, लेकिन शानदार ओवर रहा था उनका। वही गेंदबाज अपने कोटा पूरा करते हुए इस पारी का। बैट एंड पैड में गेंद, दिशा दी गेंद को, गेंद जा रही है डीप कवर के रीजन में, खिलाड़ी वहां पर मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। इस ओवर में रन काफी कम मिले, इसका कारण है क्योंकि P1 और P2 का ओवर समाप्त हो चुका है। आप देख सकते हैं आफ्टर फिनिशिंग पावर प्ले ओवर, सो मेनी प्लेयर्स आर स्टैंडिंग ऑन बाउंड्री लाइन, इट इज वेरी डिफिकल्ट फॉर बैट्समैन टू फाइंड अ गैप नाउ, और ये काफी मुश्किलें पैदा कर रही है बल्लेबाज के लिए बड़े शॉट लगाने में। अच्छी गेंदबाजी रोहित की, तारीफ काबिल, सटीक लाइन पर गेंदबाज करते हुए, काफी सूझबूझ कर गेंदबाज करते हुए, प्रेजेंस ऑफ माइंड गेंदबाज करते हुए, और बल्लेबाज को कोई भी बड़ा मौका नहीं दिया बड़े शॉट खेलने का। ये देखिए शॉट के लिए जगह तो बनाई थी बल्लेबाज ने, लेकिन इस बार भी नाकाम रही उनकी कोशिश। डॉट गेंद की समाप्ति, लगातार डॉट गेंद की समाप्ति दर्शा रही कि इस समय अच्छा ओवर प्रगति पर चल रहा है रोहित की ओर से। कमाल की गेंदबाजी रोहित की ओर से। रोहित एक अच्छे खिलाड़ी है जो कद का इस्तेमाल करते हुए, फॉलो थ्रू में भी अपने आप को अच्छे से बैलेंस करते हुए और गति को भी सटीक रखते हुए। ऑन साइड में पुल करने की तमन्ना बल्लेबाज के, लेकिन गेंद जा रही है इस समय थर्ड मैन के रीजन में। किस्मत का चौका, काफी अरसे बाद सीधा 4 रन। माननीय सागरजी राऊत शिरगावचे आपणास विनंती, आपण मंचावर यायचंय। आपलं सहर्ष स्वागत सागरजी राऊत। टीम का स्कोर 25, यानी कि यह टीम आधा रास्ता पार कर चुके हैं, अभी मंजिल 24 की पार करने। इस बीच ये गेंद स्वीप किया, इस गेंद को कमाल की टाइमिंग थी, नजाकत थी शॉट में, खिलाड़ी उनके गेंद के पीछे, लेकिन गेंद को यहां पर लॉन्ग लेग की रीजन में खेल दिया। 2 रन पूरे के, देखते देखते गेंद सीमा पार, लगातार दूसरा चौका।
लगातार 2 चौके लगाने के बाद मुकाबले को अच्छी स्थिति में लाकर खड़ा कर दिया और मुकाबले को उस मुकाम पर लाकर खड़ा कर दिया जहां से जीत की उम्मीद की जा सकती है। अब जीत के लिए 12 गेंदे, महज 20 रन की आवश्यकता। पिछले 18 गेंदों में 29 रन बन चुके हैं। अब समीकरण बनता हुआ, सीधा सा समीकरण बनता हुआ। देखिए वीआईपी डाइस यहाँ पर खचाखच हमारे शाही मेहमान इस मैच का लुत्फ उठाते हुए सभी काम तेजी से स्वागत करते हैं। ये चमचमाती ट्रॉफी जिसका जवाब मिलेगा, जिनसे पर्दा हट जाएगा, ये चमचमाती खूबसूरत ट्रॉफी, आंखों को बहाने वाली, दिल को लुभाने वाली और आंखों में समाने वाली ये चैंपियन ट्रॉफी कौन उठाएगा? फ्रेंड्स टेप की फ्रेंड्स ट्रॉफी कौन उठाएगा? इसका जवाब अब मिलेगा आज हमें। नेहरू की शुरुआत तो हो चुकी है और विकेट भी यहां से गिर चुकी है और तीसरा विकेट मैदान से बाहर। 11 गेंदे, 20 की आवश्यकता। हार गया, डरना मना है क्योंकि डर के आगे जीत है। देखना यहाँ पर कौन डरेगा और कौन डराएगा, ये भी बड़ी बात होगी। 12 गेंदे में 20 की आवश्यकता है। पहले गेंद पर विकेट चटकाए जाओ जरूर। अब समीकरण बनेगा 11 गेंदे और 20 रन की आवश्यकता। मजा आएगा खेल का। जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा वैसे वैसे मुकाबले का रोमांच बढ़ेगा। दर्शक रोमांचित हो चुके हैं। दर्शकों की निगाह बीच मैदान पर है। कड़ी निगाह से दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठा रहे और सोच रहे, अंदाजा लगा रहे, प्रेडिक्ट कर रहे कि मुकाबला कौन सी में आगे बढ़ पाएगी। 11 गेंदे 20 की आवश्यकता। गेंदबाज टॉम अच्छी गेंदबाज है। इस बीच ये गेंद आपकी बार वाइड का इशारा अंपायर की ओर से होने की संभावना जताई जा रही है क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद काफी बाहर निकल चुकी है और एक और वाइड का इशारा अंपायर की ओर से। अब समीकरण बनेगा 11 गेंदे, अब 19 रन की आवश्यकता। ये मुकाबला धीरे धीरे आगे बढ़ने की तमन्ना खिड़काली टीम रख रही है, लेकिन बहुत ही कठिनाई से उलझना पड़ रहा है शिरगांव के सामने। ऑन साइड में खेलने की चाहत थी लेकिन इस बार नाकाम रहे। डॉट की समाप्ति। अब समीकरण बनेगा बच्ची भी 10 गेंदे, 19 रन की आवश्यकता। हितेश बल्लेबाजी में। एक हितेश ने कल यहां पर कोहराम मचाया था। देसाई टीम आगे बढ़ चुकी है लेकिन एक हितेश यहां पर लगातार 2 गेंदे डॉट खेल चुका है। 30 टीम का स्कोर। जीत के लिए समीकरण बनेगा 10 गेंदे, 19 रन की आवश्यकता। खिटकाले टीम कहां तक पहुंच पाएगी? ये देखिए फिर एक बार शॉट को बनाने की जरूरत। उन्होंने हिम्मत तो जुटाई थी लेकिन गेंदबाज में काफी शातिर और चौकन्ना वहां पर है और यहां से डॉट की समाप्ति। लगातार डॉट गेंदे फेंकी जा चुकी है। अब दबाव बल्लेबाज के ऊपर बरकरार किया जा रहा है। 9 गेंदे, 19 रन की आवश्यकता। जो जीतेगा उनको मोनू भाई की ओर से लॉटरी लगेगी तकरीबन 10,000 रुपए की। वाइड का इशारा अंपायर की ओर से। 9 गेंदे, अब समीकरण बनेगा 18 रन की आवश्यकता। वाइड गेंदे काफी फेंकी जा चुके शिरगांव टीम की ओर से और ये वाइड गेंदे इसी प्रकार फेंकी जाएगी तो इस प्रतियोगिता से अलविदा करना होगा क्योंकि ये मुकाबले काफी प्रतियोगिता बड़ी है। 365 दिन फ्रेंड्स ट्रॉफी का हम इंतजार करते हैं। अमन और शांति का यहाँ पर संदेश देने वाली ट्रॉफी हम देख पा रहे हैं। अच्छी गेंद, गति को कम किया, लंबाई को कम किया। बल्लेबाज के यहाँ पर बल्लेबाज के अंदाजा लगाते हुए बॉडी लैंग्वेज का यहां से डॉट गेंद की समाप्ति दर्शा रही है कि 8 गेंदे 18 की आवश्यकता। अभी भी इस ओवर की 2 गेंदे शेष है जो पर्दाफाश करेगी इस मुकाबले के ओवर की। बैट एंड पैड में गेंद लेकिन फायदा नहीं उठा पाया बल्लेबाज। 1 रन जरूर मिलेगा गेंद जा रही मिड विकेट के ऊपर लेकिन यहां से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। इक्का दुक्का से न काम चला है न काम चलेगा। अब 7 गेंदे 17 रन की आवश्यकता। देखना 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा। या शिरगांव टीम यहां से आगे बढ़ पाएगी या फिर खिड़काली टीम अच्छी शुरुआत मिलने के बावजूद भी इस मुकाबले को खो देगी। ये देखिए फिर एक बार वाइड का इशारा अंपायर की ओर से। 7 गेंदे 16 की आवश्यकता। ये तीसरी वाइड इस ओवर में। इससे पहले भी कई वाइड गेंदे फेंकी गई। पिछले ओवर में 4 वाइड फेंकी गई थी। इस ओवर में 3 अब तक फेंकी जा चुकी है यानी कि वाइड के तौर पर काफी ज्यादा रन खर्च किए हैं। एज लगे, हाँ लौटना होगा बल्लेबाज को। अब समीकरण बनेगा 6 गेंदे 16 की आवश्यकता।
करो। अगर इस मुकाबले को जीतना है तो पसीने की सिंचाई करो। अगर इस मुकाबले को जीतना है तो सबको दांव पर लगाओ। अगर इस मुकाबले को जीतना है तो कमर कसो। अगर इस मुकाबले को जीतना है तो पूरी कायनात लगाओ। ये होगा मुकाबले का अर्ज। जो जीता वो सिकंदर, जो हारा प्रतियोगिता से बाहर। 6 गेंदे 16 की आवश्यकता। अब 16 का डोला कौन बजाएगा, कौन जीत का परचम लहराएगा और कौन हार का मातम इस प्रतियोगिता से अलविदा कर पाएगा। अब आएगा खेल का असली मजा, क्योंकि मुकाबला अंतिम चरणों में आता हुआ, अंतिम दौर में मुकाबला उलझता हुआ अब गेंदबाजी में आती हुए अजीम क्या अंजाम दे पाएंगे इस ओवर में? क्या होगा अजीम इस मुकाबले को क्या उभर पाएंगे या फिर हितेश अपना काम को अंजाम दे पाएंगे? 6 गेंदे 16 की आवश्यकता। पहली गेंद फुलर लाइन डिलीवरी, बल्लेबाज के पास इसका कोई जवाब नहीं है और पहले गेंद पर अपना अंजाम, अपना कोहरम दिखाती हुए, कहर मचाती हुए गेंदबाज अब समीकरण बनेगा। 5 गेंदे 16 रन की आवश्यकता। अच्छी गेंदबाजी अजीम की। देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, फुलर लाइन डिलीवरी थी और यहाँ पर डॉट की समाप्ति। 5 गेंदे 16 की आवश्यकता। खिड़काली टीम बीच भंवर में फंस चुकी। यहाँ पर एक चौका छक्का आना बेहद जरूरी था, लेकिन इस समय स्ट्रॉन्ग अपील अंपायर ने कहा कि दैट वाज अ क्लियरली आउटसोर्स टू लेग स्टंप डिलीवरी और यहां से मिलेगा मैच 1 ही रन। 4 गेंदे अब समीकरण बनेगा। 15 रन की आवश्यकता। खिड़काली टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है। कौन सा मांझा है जो फंसी हुई नैया को समुद्र के पार कर पाएगा या फिर इस नैया को और डुबाने का प्रयास कर पाएगा? अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी यहाँ पर अजीम की। अब जीत के लिए 4 गेंदे 15 रन की महज आवश्यकता। बड़ा शॉट, पावरफुल शॉट, लेकिन गैप नहीं ढूंढ पा रहे। लग आपके ऊपर खिलाड़ी मौजूद है और यहां से मिलेगा 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रन जरूर मिलेंगे यहां से। अब समीकरण बनेगा 3 गेंदे और 13 की आवश्यकता। 3-13 कई मरतबा जब समीकरण आता है तो यहां से ज्यादा तौर पर गेंदबाज की तौर पर मुकाबला जीतना हमने देखा है, लेकिन 3-13 बल्लेबाज नीलेश मैदान पर है जिनके अंदर क्षमता इस मुकाबले को जीतने की, और वही क्या कर पाते निगाह उनके ऊपर। 3 गेंदे 13 की आवश्यकता। ये देखिए फिर एक बार ताकतवर शॉट तो लगा, लेकिन गैप नहीं ढूंढ पा रहे। गेंद जा रही मिड विकेट के ऊपर, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अब समीकरण बनेगा 2 गेंदे 12 रन की आवश्यकता। अब आने वाले गेंद के ऊपर यदि छक्का आएगा तो इस मुकाबले का रुख बदलेगा, नहीं तो मुकाबला खिड़काली टीम को छोड़ना पड़ सकता है। कई गलतियां की यहाँ पर खिड़काली टीम ने। शुरुआत अच्छी मिले लेकिन फिर भी रन नहीं बना पाए। अभी भी समय उनके पास। 2 गेंदे 12 की आवश्यकता। आपकी बार फुल टॉस गेंद थी, इसके ऊपर छक्का चौका जरूर आना चाहिए था। आप उम्मीद खो दी यहाँ पर खिड़काली टीम ने, उनके अंदर जोश अब नहीं दिखा दिया। अब समीकरण बनेगा 1 गेंद और समीकरण बनेगा 11 रन की आवश्यकता। यानी कि समय के औपचारिक से बचा मुकाबला केवल रस्म निभा जाएगी, जान तो निकल चुकी मुकाबले से। जिस तरह से मिट्टी और गोबर से बना विकेट बेजान है, ये मुकाबला बेजान हो चुका है। और ये देखिए बढ़िया शॉट, लेकिन इस शॉट की अब कोई कीमत नहीं है। सीधा 6 रन। यदि छक्का इससे पहले आता तो कुछ मायने रखता है छक्का, लेकिन इस छक्के की अब कोई कीमत नहीं है। ये मुकाबला जीता यहाँ पर 4 रन से जीता है शिरगांव टीम ने। खिड़काली टीम हार्ड लक, लौटना होगा आपको इस प्रतियोगिता से। स्वागत है आपका। अच्छा खेल किया खिड़काली टीम, लेकिन अंतिम चरण में आपकी नैया बीच भर में फंसे। आपकी पारी लड़खड़ाई।